झाली भोगी झाली संक्रांत, आली किंक्रांत. तर किंक्रांती दिवशी केलं जातं नॉनव्हेज. मटन, चिकन, मासे, अंडी, कोणताही नॉनव्हेजचा प्रकार हा घरामध्ये केला जातो. तर आपण सोनाली किचनमध्ये तयार करणार आहोत मासे. हे आहेत नदीतले मासे. तर एकदम ताजे होते. असंच म्हटल्या माझ्या मुलग्यानं वास घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ताजे मासे असले की त्याचा वास येत नाही. तर सगळं घाण काढून आणली होती माशातली, फक्त स्वच्छ धुवायचं राहिलं होतं. तर हे धुवून घेतलं आहे नळाखाली स्वच्छ. आता ह्यामध्ये घालूया मीठ, घरगुती लाल तिखट, आपण मासा फ्राय करणार आहोत, हळद, हिंग पावडर आणि कसुरी मेथी जराशी हातानं चुरगळून टाकायची. हे आहे गरम मसाला. हे कॉर्नफ्लॉवरचे पीठ घेतले 2 चमचा. तर इथं आपलं बेसन घेतले आहे 1 चमचा. आणि कलर येण्यासाठी लाल काश्मीर मिरचीचा पावडर वापर केला आहे. हे आहे आमसूल. आमसूल नसले तर चिंचेचं पाणी तरी चालतं किंवा लिंबूसुद्धा घातला तरी चालतो ह्यामध्ये पिळून. तर आमसूल मी 10 मिनिटापूर्वी भिजत घातलं होतं, ते घालून घेतलं आहे. आता हे आहे कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे, ती घालून घेऊया आपण ह्या माशामध्ये. तर नदीतले मासे आपण फ्राय करून घेत आहोत, फ्राय करणार आहोत. किंक्रांतीसाठी विशेष असा मेनू तयार केला आहे. तर हे आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातल्यानंतर हे मिक्स करून घेत आहे. तर हे मॅरिनेट करण्यासाठी आपण अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर अर्धा ते पाऊण तासानंतर बघा कढई ठेवली आहे शेगडीवर तापण्यासाठी. आणि इथं आहे रवा आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घालून लाल काश्मीर मिरची पावडर घातली आहे रव्यामध्ये आणि मिक्स करून आता आपण ह्या माशाला सर्व बाजूने लावून घेणार आहोत. हे थोडंसं तेल घालायचं कढईमध्ये फ्राय करण्यासाठी आणि एक एक करून हे माशाचे पीस, रवा, नंतर त्यामध्ये आपण लाल तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे. तुमच्याकडं मच्छी फ्रायचा मसाला असेल तो सुद्धा घातला तर चालेल. एवढ्यासुद्धा खूप छान टेस्ट येते ह्याला. तर सर्व पीस मी ह्यामध्ये घालून घेतलेत. तर हे पीस भाजण्यासाठी 15 मिनटं लागले. आलटी पलटी करून हे भाजून घ्यायचे एकदम कुरकुरीत असे. तर समुद्राचे मासे जेवढे टेस्टी लागतात तेवढेच टेस्टी हे नदीतले मासेसुद्धा लागतात. तर हे जे आमटीसुद्धा खूप छान लागते. आपण फ्राय करत आहोत. तर मासे जेव्हा पीस मॅग्नेट करतो तेव्हा लिंबूचा रस किंवा आमसूल, चिंच भिजून घातली तरी चालतं, ते घालायला अजिबात विसरायचं नाही. तर हे आलटी पलटी करून आपण असं करपूस असं भाजून घेत आहोत, अगदी कुरकुरीत असं. तर दरवेळेला आपण मटन, चिकन, अंड्याची रेसिपी बघतोच. तर आज स्पेशल मेनू आपण करत आहोत मासा फ्राय. अगदी मध्यम आचवर हे मासे भाजून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत चांगले कुरकुरीत भाजले जातात. तर ह्या माशांचं नाव काय मला माहीत नाही, त्यामुळे मी सांगत नाही. आपल्या नदीतले असतात तेच आमच्या गावामध्ये मिळाले, ते मी इथं फ्राय करत आहे. असं काळपट असं चांगलं भाजून घेतले आपण. एका डिशमध्ये घालून घेऊया. नक्की अशा पद्धतीनं रेसिपी ट्राय करा. अगदी साधी सिंपल आहे. जास्त कोणतं साहित्य मी वापरलं नाही. तर आपल्या घरच्या वस्तूंमध्येच मस्त अशी रेसिपी तयार केली आहे माशा फ्रायची. ते डिशमध्ये घालून घेतले. एकदम करपूस असे कुरकुरीत भाजून घ्यायचे. भाजायला थोडा वेळ लागतो, 10-15 मिनटं, आणि मध्यम आचेवर भाजून घ्या. तर हे मच्छी फ्राय झाली आहे, मासा फ्राय, फिश फ्राय. तर कशी वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.